नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी दीपक जाधव, नाशिक, महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत. आज 30 मार्च 2026 जवळपास मार्च महिना संपत आला. तर मी 10 ते 15 दिवसापासून जे मेसेज टाकतोय की एप्रिल मार्चचा शेवट आणि एप्रिलची सुरुवात ही पावसाने होणार आहे. आज कुठेतरी जे आपत्ती व्यवस्थापन विभाग किंवा IMD चे मेसेज तुमच्यापर्यंत 2 दिवसाच्या आत येतात, परंतु आपले अंदाज हे 10 15 दिवस आधी असतात. असं आता जे काही सिस्टम बनले काल नाशिक जिल्ह्यामध्ये आणि काही जिल्ह्यांच्या भागामध्ये काल गारपीट आणि पाऊस देखील पडला. तर मित्रांनो बघा, तसं पाहिलं तर काल चांदवड तालुका, मालेगाव, सिन्नर या भागामध्ये गारपीट झाली आणि कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान हे त्या ठिकाणी झालंय. सिन्नरच्या भागात देखील झाले. चांदवडच्या अगदी भडाणे परिसर, दुगाव परिसर ह्या आणि चांदवडच्या काही अजून भागात गारपिटीची आणि पाऊस त्या ठिकाणी झाला. तर अगदी चांदवडचा जो पूर्व भाग आहे, मालेगावच्या भागात देखील त्या ठिकाणी पाऊस गारपीट झाली. तर मित्रांनो, आज जर सॅटेलाइट पिक्चर जर बघितली तर बघा, भारताच्या ह्या भागातून पाऊस आहे आपल्याकडे हिमालयावर. तर तुम्ही बघितलं तर बघा, हा जो गुलाबी पट्टा दिसतो, तर ह्या मार्च महिन्यामध्ये कधी गारपीट होत नाही, कारण WD थांबून जातात. परंतु सध्या काही जी सिच्युएशन बनली राज्यामध्ये किंवा देशामध्ये, पावसाच्या ज्या काही ऍक्टिव्हिटीज या सगळ्या त्या पश्चिमी विक्षोभाचे सतत रेमिनंट येत आहे आणि त्याच्यामुळे होत आहे. इथे संपूर्ण ह्या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र बनलेले, लो प्रेशर बॅक टू बॅक बनले आणि जो काही WD येतोय तुम्ही बघा, या गुजरात आणि मध्य प्रदेशवर मोठ्या प्रमाणात, आणि हा सरळ पट्टा असा या भागात आहे. करंट इमेज अगदी 10 वाजेची आता ही इमेज सॅटेलाइट. आता सॅटेलाइट पिक्चर बघू आपण. मित्रांनो, सॅटेलाइट पिक्चर बघा तुम्ही, याच्यात तुमच्या लक्षात येत असेल, झूम करू आपण. तर हिमालयाच्या ह्या भागामध्ये जोरदार आहे आणि ह्या भागातून दुसरी सिस्टम परत तयार आहे एकदा, ती ह्या भागात येत असते. बघा या ठिकाणी कसा दायरा आहे, हा सकाळचा पोझिशन आहे. दुपारनंतर तापमान वाढल्यानंतर पावसाची शक्यता ही मोठ्या प्रमाणात आहे. बघा आता ह्या ठिकाणी सगळ्यात गारपीट होण्यास, पाऊस होण्यास आणि ह्या ज्या सिस्टम बनण्यास सगळ्यात मोठी कारणीभूत असते ती म्हणजे 9 किलोमीटर उंचीवर पाण्याची वाफ. जबरदस्त ढगाळ वातावरण तुम्हाला दिसतंय. ही सगळी सॅटेलाइट इमेज, ह्या ठिकाणी जो ब्लॅक भाग दिसतो बघा, आकाश हे निरभ्र आकाश या ठिकाणी दिसतं आपल्याला. आणि ह्या भागातून जे काही बाष्प येते हे जोरदार महाराष्ट्रावरती बाष्प आहे. याचा परिणाम दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होऊन पावसाची जी काही ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी बनते. तर मित्रांनो, आता आजचा मी अंदाज पुढील 6 दिवसाचा अंदाज देतो. तर ढगाळ वातावरण तयार होऊन सध्या क्युम्युलोनिंबस प्रकारचे ऍक्टिव्हिटीज बनते, म्हणजे क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग हे 9 ते 12 किलोमीटर उंचीवरचे ढग बनतात. आणि गारपीट कशी होते ते तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो. ग्लोबल वॉर्मिंग इफेक्टमुळे मित्रांनो, मार्च एप्रिल महिन्यामध्ये गारपीट होण्याचे चान्सेस हे वाढले. मोठ्या प्रमाणात गारपीट होते आणि गारपीट होण्याकरता साधारणपणे एक गोष्ट असते की जे वेस्टर्नली जेट स्ट्रीम, म्हणजे पश्चिमेकडील जो वारा आहे, तो वारा हा WD चे ढग हिमालयावर घेऊन येत असतो. आणि ज्या वर्षी WD हे मार्च एप्रिल पर्यंत ऍक्टिव्ह असतात त्यावेळी गारपीट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. कारण ध्रुवीय पोलर भागातून जे काही जेट स्ट्रीम येत असते वेस्टर्नली, त्याच्या प्रभावामुळे ते बाष्पयुक्त कण घेऊन येतात आणि हिमालयाच्या वाढलेल्या भारतातील या मार्च महिन्याच्या तापमानामध्ये ते आपल्याकडे साधारणपणे जोरदार बर्फवृष्टी देत असतात. तर तुम्ही बघू शकता, हे क्युमोलोनिंबस प्रकारचे ढग आहे. या ठिकाणी होतं काय नेमका बघा. आता आता जर तसं बघितलं तर गारपीट ही एक नैसर्गिक घटना आहे मित्रांनो, आणि ती प्रामुख्याने क्युमोलोनिंबस जे ढग तयार होतात त्यामुळे गारपीट होते. तुम्ही बघता स्क्रीनवर की जी जमिनीच्या सरफेस लेवलला जी काही उष्ण हवा असते ती अपड्राफ्ट होते. अपड्राफ्ट म्हणजे काय, ती वरती जाते, ढगांपर्यंत जाते. आणि त्या वरती जे क्युमोलोनिंबस प्रकारचे ढग हे 6 ते 9 किलोमीटर इतक्या उंचीवर, म्हणजे 9 ते 12 किलोमीटर उंचीवर हे क्युमोलोनिंबस प्रकारचे ढग तयार होतात. आणि ह्या ठिकाणी फ्रीजिंग ऍटिट्यूड त्याचा जर बघितला तर 0°C असतो तिथे. आणि त्याच्यामध्ये पाण्याचे थेंब हे गोठतात आणि ढगाच्या वरच्या भागात खूप थंडी, म्हणजे अगदी 0 ते मायनस टेम्परेचर असतं 20 पर्यंत. तिथे पाण्याचे थेंब गोठून या ठिकाणी काय होतं की हे कण खालीवर अपड्राफ्ट आणि वर जातात, खाली होतात. परंतु जमिनीकडून हवेचा प्रेशर इतका असतो तर त्या कणाला ते खाली येऊन देत नाही. पण एक वेळ काय होतं, त्या अपड्राफ्ट आणि डाऊन ड्राफ्ट याच्यामध्ये अशी एक हेलकावे खात राहते ही गार. आणि जे बाष्पाचे कण खाली वर जाताना त्याला जे काही 0°C ते जे काही बाष्पयुक्त कण लटकले जातात आणि त्याचे गारेत रूपांतर होतं, मोठा एक गार तयार होते. आता ह्या गारा जेव्हा मोठ्या होतात तेव्हा मात्र त्या खालचा जो हवेचा प्रेशर ते ठेवू शकत नाही, त्यामुळे त्या
सरळ खाली येतात. आता सरळ खाली येताना ही गारपीट कधी होते, तर साधारणपणे मार्च एप्रिल मध्ये अचानक हवामान बदल निर्माण ते करू शकतात. तर तुम्ही याच्यात बघितलं की मित्रांनो, गारपीट कशी होते. गारपीट होण्याकरता ह्या दिवसात पश्चिमेकडून येणारे बाष्प प्लस त्यानंतर जो सब ट्रॉपिकल जेट, आता तुम्ही हेलिफॉर्म इन्फॉर्मेशन जर बघितलं तर क्लाउड ह्या पद्धतीचे निर्माण होतात, उष्ण वारेवरती जातात आणि नंतर ते जागा घेण्याकरता दुसरी हवा त्या ठिकाणी येते. त्याच्यामुळे अचानक वारा सुटतो बघा. या काळात वारा विजासह जर सुटतो तर ह्या काळामध्ये अपड्राफ्ट होते आणि अपड्राफ्ट झाल्यानंतर जी थंड हवा ही डाऊन ड्राफ्ट होते त्या ठिकाणी गारपीट सुरू होते. आता गारपीट खाली आल्यानंतर 4 ते 5 किलोमीटरच्या लेअर मध्ये जो काही डोंगराच्या रांगा आहे आपल्याकडे, ज्या एक हवा असते ती हवेचा जो झोत असतो आणि ज्या ठिकाणी 1 किलोमीटर उंचीपर्यंत किंवा अर्धा किलोमीटर उंचीपर्यंत जे डोंगर रांगा आहे, या डोंगर रांगांना तो वारा अडला जातो. त्या ठिकाणी पावसाचे किंवा त्या ठिकाणी गारपीट होण्याचे चान्सेस हे अधिक असतात. आता मित्रांनो बघा, गारपीट कुठे कुठे होते, तर गारपीट डोंगर पट्ट्यात जास्त होते. त्यानंतर कालवे आपण जे बोललो होतो त्या ठिकाणी वॉटर वेपर, आकाशातली वॉटर वेपर पण खालची वॉटर वेपर जमिनीतली, त्या ठिकाणी चान्सेस हे मोठ्या प्रमाणावर असतात. जिथे जिथे वॉटर वेपर कुठे बनते, ज्या ठिकाणी पाणी आहे त्या पाण्याची वाफ होते, ती उष्ण वाफ त्या जेव्हा त्या थंडाव्या गारांना लागते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट होण्याचे चान्सेस हे असतात. आता पावसाचे अंदाज त्या ठिकाणी बघू. आज 30 तारीख मित्रांनो बघा, आज 30 तारीख, आज दुपारनंतर राज्याच्या कुठल्या कुठल्या भागात पावसाच्या शक्यता आहे ते आपण बघू. भारतीय हवामानशास्त्र विभागाचे जर दक्षिण महाराष्ट्राच्या या भागामध्ये कोकण सोडला तर या भागामध्ये साधारणपणे गारपिटीचे चान्सेस आणि पावसाचे चान्सेस हे मोठ्या प्रमाणात पुढील 5 दिवसापर्यंत 30 तारीख आहे. उद्या साधारणपणे 31 आणि 1ला थोडस इंटेन्सिटी जरी कमी असली तरी स्थानिक वातावरण हे तयार होणार. मात्र 2, 3, 4 पर्यंत पावसाचे चान्सेस आणि वादळी वाऱ्यांसह विजांसह पावसाचे चान्सेस हे संपूर्ण महाराष्ट्रात बनतात. मात्र हॉटस्पॉट उत्तर धुळे, साधारणपणे नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचा भाग, त्यानंतर पुण्याचा भाग, छत्रपती संभाजीनगरचा भाग, त्यानंतर अहिल्यानगरचा भाग आणि सरळ खाली हा इकडे तुम्ही साताऱ्याकडे येता तर या बाजूला सोलापूरकडे येऊन हा जो पट्टा असा दाखवतो याच्यामध्ये स्थानिक वातावरण तयार होण्याची शक्यता आणि पावसाच्या मेघगर्जनेसह विजांची शक्यता आणि गारपीट होण्याचे चान्सेस हे डोंगर पट्ट्यामध्ये जास्त आहे. हा अंदाज एक आहे. आता आयएमडीच्या जीएफएस मॉडेलवरून बघूया. 31 तारखेला जीएफएस मॉडेल नुसार बघा, या भागामध्ये महाराष्ट्राच्या मोठ्या भागामध्ये ढगाळ वातावरण आणि दुपारनंतर स्थानिक क्लायमेट तयार होण्याची शक्यता आहे. तर 1 तारखेला बघा, 31/1ला देखील उत्तर महाराष्ट्रासहित महाराष्ट्राचा जो काही विदर्भासहित मराठवाड्याचा उत्तर भाग आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात शक्यता आहे. 2 तारखेला देखील शक्यता आहे. म्हणजे लक्षात घ्या, आयएमडीचे इशारे हे. तर याच्यावरून लक्षात येतं की साधारण मी आधी 8-10 दिवसापासून देखील सांगतोय आणि आता देखील सांगतोय की एप्रिल मार्चचा शेवट आणि एप्रिलची सुरुवात पावसाची शक्यता ही आहे. इथे एक अँटी सायक्लोन बनलंय हे आपण 15 दिवसापासून सांगतोय आणि ह्या चक्राकार वाऱ्यांच्या परिस्थितीमुळे वारे वेगवान अरबी राष्ट्रांवरून या भागात येत आहे आणि ही येताना काय करतात, ते जे वेस्टर्नली जे काही स्ट्रीम आहे जेट स्ट्रीम ती घेऊन आपल्याकडे या ठिकाणी येतात. त्याच्यामुळे ती वॉटर वेपर संपूर्ण महाराष्ट्रावर पसरली आहे. म्हणून वॉटर वेपर जोपर्यंत हटत नाही तोपर्यंत पावसाचे वातावरण हे हटत नाही. तुम्ही बघू शकता की ह्या स्ट्रीममुळे आपल्याकडे पावसाची शक्यता या बनताना दिसतात. मित्रांनो बघा, नंदुरबारसह धुळे, जळगाव, नाशिक आणि हा जो पट्टा आहे खालचा या भागामध्ये पावसाचं प्रमाण जे आहे 31ला जालन्यापासून ह्या भागामध्ये थोडं कमी दिसतं. परंतु पॅचेसमध्ये सगळ्या राज्यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये पॅचेसमध्ये पाऊस विदर्भ मराठवाड्यात होईल आणि मोठ्या प्रमाणात शक्यता ही उत्तर महाराष्ट्रासहित खालच्या भागात दिसते. मात्र हा पाऊस ह्या दिवसात जो काही पूर्वमोसमी पाऊस असतो हा सगळीकडे होत नाही. जसं काल नाशिक जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला, हा काही सर्वदूर पाऊस झाला नाही. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी वारा, वादळ, विजा आणि गारा या गोष्टी घडतात. तर मॉडेलवरती जर तुम्ही बघितलं तर साधारणपणे बघा 31 तारखेला प्रेसिपिटेशन जर बघितलं तर 7.6 mm पावसाची शक्यता ही 31 तारखेला आणि 1-2 ह्या 3 दिवसाचं प्रेसिपिटेशन आहे. तर ह्या काळात पावसाची शक्यता दिसते. तुम्ही हिमालयाच्या भागात जर बघितलं तर बघा मित्रांनो, संपूर्ण लो प्रेशर दाखवता येते. ह्या ठिकाणी एक लो प्रेशर, इथे एक लो प्रेशर, इथे एक लो प्रेशर, इथे आणि इथे लो प्रेशर. हा जो कमी दाबाचे क्षेत्र बनल्यामुळे काय होतं, वेस्टर्नली विंड ही मोठ्या प्रमाणात या भागावर येते. सध्या जर एक बघितलं तर मिडल जो एरिया आहे गुजरातवरून आपल्या भागातून असं एक ट्रक बनलेली आहे आणि ही ट्रक सरळ आपल्याकडे विंड घेऊन येते आणि त्याच्या प्रभावामुळे पावसाची शक्यता ही आपल्याकडे आहे. तर मित्रांनो बघा,
आज 30 तारखेला देखील दुपारनंतर वळीव पावसाच्या शक्यता आहे. त्याच्यामध्ये वारा देखील असेल, वारा, गारा आणि मेघगर्जनेसह. त्याच्यामुळे आपले जनावर आणि आपण सुरक्षित राहायचं त्या ठिकाणी जेव्हा क्लाउडची निर्मिती होईल. कारण सध्या क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग बनत आहे आणि त्याच्यामुळे पावसाची शक्यता या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आणि 30 तारखेला, 31 तारखेला, 1 तारखेला इंटेन्सिटी थोडी कमी असली तरी दुपारनंतर वळीव वातावरण तयार होणारच. राज्याच्या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये पावसाच्या शक्यता या पॅचेसमध्ये दुपारनंतर जाणवतात. साधारणपणे हे वातावरण 1, 2, 3, 4 तारखेपर्यंत दिसतं. 5 तारखेनंतर वातावरण हे हटायला सुरुवात होईल. WD क्रॉस होऊन जाईल, कारण हिमालयावर स्ट्रॉंग WD आलाय. त्याचाच हा रेमिनंट सध्या आपण 4-5 दिवस पुढच्या आपल्याला पाऊस देणार आहे. तो हटल्यानंतर साधारणपणे 5 तारखेनंतर वातावरण हे स्वच्छ होईल, पाऊस नसणार आहे. मात्र 14-15 तारखेपर्यंत ढगाळ वातावरण हे अधूनमधून होतच राहणार आहे. पुढची सिस्टीम बनल्यानंतर आपण ते सांगू, पण हा अंदाज सगळ्यांनी आता लक्षात घ्यायचा आहे की गारा का बनतात देखील मी सांगितलं, की क्युम्युलोनिंबस प्रकारचे ढग सांगितले, ढगांची निर्मिती सांगितली आणि या सगळ्या गोष्टी आज सांगून मी 2 दिवस घरी नव्हतो, त्याच्यामुळे मला मेसेज हा किंवा व्हिडिओ बनवता आला नाही. परंतु हा लेट, पण तुमच्यापर्यंत हा कामाला, कारण जरी आपण आता व्हिडिओ देतोय पण त्याच्या आधी 3 दिवसापूर्वी, 5 दिवसापूर्वी, 8 दिवसापूर्वी व्हिडिओ दिलेले आणि याचा अलर्ट आपण दिलेलाच आहे. द्राक्ष बागायतदार असो, कांदा उत्पादक असो, बट्टी उत्पादक असो, की महिलांचे काही जे काही गृह कामं चालतात याच्यात देखील माझे अंदाज हे सगळ्यांनाच फायदेशीर त्या ठिकाणी ठरत असतात. त्यामुळे हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आणि त्यानुसार कामाचं नियोजन करायचं आहे. धन्यवाद.